वसई विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना आता ईडीनं नोटीस पाठवल्याचं समजतंय। ईडीकडून उद्या चौकशीसाठी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अनिल कुमार पवार यांच्यावर बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप आहे आणि 29 जुलैला अनिल कुमार पवार यांच्याशी संबंधित 12 ठिकाणांवर छापा टाकलेला होता। 1,03 लाखाची रोकड सापडल्याची सुद्धा आता चौकशी होणार आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण ही बघू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विपुल पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। विपुल, आपण बघू शकतो याआधी छापा टाकलेला होता जवळपास 12 ठिकाणांवर आणि आता अनिल कुमार पवार यांना ईडीची नोटीस। नक्कीच गौरी, 29 जुलै रोजी सकाळी ईडीने वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरी ईडीने छापा पाडला होता आणि या छाप्यादरम्यान 1,33 लाख रुपये मिळाल्याची माहिती ईडीकडून प्राप्त झाली होती। मात्र आता या चौकशीसाठी ईडीने नोटीस देखील देण्यात आलेली आहे। नेमकं ते उद्या आता ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहतात का, आपल्याला हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच विपुल, चौकशी अंती काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।